मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्या पाठीमागे ही टोलेजंग इमारत जर आपण पाहतोय, ही जिल्हा परिषद बीडची इमारत आहे आणि ही इमारत जर पाहिली तर इथल्या बीडकरांना आणि बीड जिल्ह्यातील लोकांना फार कुतूहल किंवा मग अभिमान वाटेल की अशा प्रकारची आमची जिल्हा परिषदची बिल्डिंग आहे आणि इथून आमच्या लहानग्यांना म्हणजे भावी पिढी इथून घडण्यासाठीची जी यंत्रणा हाकते, मग शाळा असतील, शाळाच्या संदर्भामधल्या काही गोष्टी या मंत्रालयातून इथून सगळ्या वितरित केल्या जातील आणि इथून सगळे कामं भागतात। मात्र या पवित्र बिल्डिंगमध्ये बसून आणि इथल्या प्रमुखांनी शाळांच्या माध्यमातून कसा गैरव्यवहार केलेला आहे हे मागच्या 2 दिवसापासून आपण पाहतोय। आणि एका मंत्रालयाच्या सचिवाकडून इथले जे दोन अधिकारी आहेत, फुलारी आणि हे शिंदे, म्हणजे 2 शिक्षणाधिकारी आहेत, गट शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक, या दोघांना जाऊ देऊ नका, जोपर्यंत चौकशी होत नाही त्या दोघांना इथून बदलून जाऊ देऊ नका, अशा प्रकारचं पत्र मंत्रालयातून काढलं। त्यांची तक्रार कोणाची होती तर सादिक भाई इनामदार ते माझ्यासोबत आहेत। नेमका काय प्रकार घडला आहे त्यांच्याकडून जाणून घेणार। भाई, तुमच्या मागणीला यश आलेलं आहे। तुम्ही सातत्यानं गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि तुम्ही सगळं स्वतःला झोकून देत या सगळ्या गोष्टी केल्या आहेत। तुमच्या पत्राला यश आलेलं आहे। हे जे 2 अधिकारी आहेत यांना पत्र थेट मंत्रालयातून पत्र आलेलं आहे की यांना जाऊ देऊ नका चक्क चौकशी होईपर्यंत। म्हणजे बीडच्या इतिहासामध्ये ही काही नवी गोष्ट नाही आहे, मात्र पुन्हा एक अशा प्रकारची गोष्ट घडलेली आहे आणि भर पडलेली आहे। याच्या अगोदर जगताप नावाचे जे जिल्हाधिकारी होते आपले, त्यांना सुद्धा बदलून जावं लागलेलं होतं। यांची बदली करा किंवा मग यांना या सगळ्या गोष्टी करायला लागल्या होत्या। पुन्हा एक पत्र मंत्रालयातून आले की या दोघांना जाऊ देऊ नका। काय भ्रष्टाचार हे शिंदे आणि इकडं फुलारी यांनी केलेला आहे? ह्या बीडच्या जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भगवान फुलारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री नागनाथ शिंदे या दोघांनी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत या ठिकाणी मी बीड जिल्ह्यामध्ये जे खाजगी शिक्षक भरती घोटाळा झाला त्या संदर्भात मी माननीय महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे साहेब यांना मी पत्र पाठवलं। त्यांच्यावर मी दूरध्वनीवरून संपर्क केला। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी मला सांगितलं की इनामदारजी, तुम्ही दिलेल्या तक्रारी अनुषंगाने चौकशी होईल, चौकशीमध्ये हे दोषी असतील तर यांच्यावरती कारवाई होईल। मी त्यामध्ये मला पुढे अशी माहिती मिळाली की काही मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या सोबत यांनी आर्थिक देवाणघेवाण करून ह्या ठिकाणी जे केलेला भ्रष्टाचार आहे ते झाकण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पदावर जाण्यासाठी मोठी रक्कम मोजलेली होती। परंतु ते माझ्या कानी आल्यानंतर मी संबंधित त्या विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी सांगून ते त्या ठिकाणी थांबवलं। परंतु या ठिकाणी जे प्रकार घडलेला आहे, प्रकार या ठिकाणी असा घडलेला आहे की त्या ठिकाणी मी तक्रार केली शालेय शिक्षण मंत्र्याला। त्यांनी लगेच सन्माननीय भुसे साहेबांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणचे प्रधान सचिव सन्माननीय श्री रणजित दिओल साहेब व उपसचिव श्री तहसीलवार साहेब आणि त्या ठिकाणी डेस्क ऑफिसर जे आहेत महाजन मॅडम यांना या प्रकरणात तक्रार दिली। तक्रारीमध्ये मी असं सांगितलं की ह्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी बॅक डेटमध्ये काही शिक्षक संस्थांनी आणि काही दलालांनी ह्या ठिकाणी बोगस सह्या, तत्कालीन जे शिक्षणाधिकारी असतील श्री दळगुडे असतील, तत्कालीन शिक्षणाधिकारी श्री पोकळे असतील, यांच्या स्वाक्षऱ्या मारल्या आणि 2012 नंतर शिक्षक भरती बंद झाली। तर ह्यांनी 2012च्या अगोदरच्या या ठिकाणी कोणाची 9ला दाखवली, कायम मान्यता 12ला दाखवली, असं करून या ठिकाणी त्यांनी त्या कायम मान्यता मिळवली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यावेळेसच पगार उचलणं आवश्यक होतं। त्यांच्या कुठेही नोंदी त्या शाळेमध्ये नोकरीला होते म्हणून दाखवलं नाही। परंतु त्यांनी आता एक बीड जिल्ह्यामधील इतक्या शिक्षण संस्थांमध्ये इतके पदं वाढली, इतक्या लोकांच्या या ठिकाणी शालार्थ आयडी निघाले, काही लोकांना कायम मान्यता दिल्या, परंतु या ठिकाणी विना अनुदानित वरून त्यांनी अनुदानित वर लोक आणली। काय त्या विनाअनुदानित लोक काही संस्थेमध्ये कुठल्याच विनाअनुदानित शाळामध्ये सुद्धा नव्हते, पण त्यांना या ठिकाणी ती होते म्हणून आणि त्यांना डायरेक्ट इथं पदाचा गैरवापर करून आणि शासनाची फसवणूक करून दोन्ही शिक्षणाधिकारी श्री शिंदे आणि फुलारी यांनी डायरेक्ट पद नियुक्त केल्या। अंशतः अनुदानावरून कुणी 20% वरून डायरेक्ट 100% आणलं। कायम विनाअनुदानितवरून त्यांनी 40% अनुदान, म्हणजे यांनी असा कार्यक्रम केला। कुठल्या जर या ठिकाणी त्यांनी क्लर्कला शिक्षक बनवलं, म्हणजे कारण की या ठिकाणी पगार वाढवण्यासाठी ह्यांनी 12च्या अगोदर यांनी नियुक्त्या दाखवल्या। त्याच्यामध्ये क्लिअर कट झालं की ह्यांनी 31 मार्च 2025ला ह्या पे युनिटमधली प्राथमिक वेतन अधीक्षक श्री ढाकणे आणि यामधील माध्यमिक शिक्षणाचे माध्यमिक विभागाचे वेतन अधीक्षक श्री खटावकर ह्या दोघांनी आणि तसेच यातून DYD कडे
औरंगाबाद असेल तसेच पुणे असेल यापासून यांनी थकीत वेतन म्हणून 12 ते 25च्या दरम्यान 31 मार्चला एका शिक्षकाचे कमीत कमी अंदाजे 50 लाख रुपये त्याचं थकीत वेतन एका शिक्षकाचं, म्हणजे एका संस्थेमध्ये कुठं कमी जास्त 5 कोटी 4 कोटी 3 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम, आणि या डल्ला मारण्यामध्ये ज्यांनी त्यांना पूर्ण कागदपत्री सहकार्य केलं असे शिक्षणाधिकारी, आणि ह्यांनी ह्या पद्धतीनं त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं थकीत वेतन काढलं, आणि वेतन काढून ते शिक्षक आज सेवेमध्ये पगार उचलत आहेत, जे की 12 पासून त्यांनी पद दाखविले, परंतु कधीच शाळेमध्ये ते त्या ठिकाणी नोकरीवर या ठिकाणी ते सेवेमध्ये नव्हते. आणि काय मुख्याध्यापकांनी तर त्यांच्या कार्यकाळामध्ये सदरील शिक्षक हे सदरील आमच्या कार्यकाळामध्ये मी त्या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर होतो त्यावेळेस हे कधीच कार्यरत नव्हते. म्हणजे एकीकडे नियुक्त्या दिल्यात, मात्र दुसरीकडे माहिती मागितली किंवा मग कोणी विचारलं असता सांगितलं की मी ज्यावेळेस कार्यकाळ होता त्यावेळेस तिथं नियुक्ती नव्हती यांची, असं सांगितलं. असं सांगण्यात आलं. लेखी स्वरूपात ते पुरावे मी आता तुम्हाला दिलेले आहेत. ते पुरावे त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेले, आणि ह्याच्यामध्ये जे थकीत वेतन आलेलं आहे हे थकीत वेतन डायरेक्ट शासनाच्या नियमानुसार काही नॅशनलाइज बँकाला जोडलेले आहेत खाते, जसे की पगारीची खाते, तर त्याच्यामध्ये हे SBI बँकेत सगळ्यांचे पैसे त्या ठिकाणी त्या खात्यामध्ये आले. परंतु त्या शिक्षकांना नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी एकतर मला मिळालेल्या माहितीनुसार त्या शिक्षकाला नियुक्ती देण्यासाठी संस्थेमध्ये संस्था चालकाने प्रत्येकी 25 लाख घेतलेच, परंतु हे जे थकीत वेतन आलंय SBI बँकेत सर्वांच्या खात्यावर जे बोगस भरतीमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्या खात्यावर आलेले 50 लाख रुपये असे एकूण मिळून त्यांनी ते पैसे एका पतसंस्थेमध्ये खाजगी बँकेत ट्रान्सफर केले. का की जे एकदम 50 लाख रुपये त्या बँकेतून जर विड्रॉल केले तर आयकर विभागाची नोटीस येईल, इन्कम टॅक्सची नोटीस येईल. त्याच्यामुळे त्यांनी RTGS नुसार त्यांच्याच खात्यावरती खाजगी जसे की कुठल्या दुसऱ्या बँका असतील पतसंस्थे किंवा खाजगी, तर त्यांच्याकडून ते कॅश स्वरूपात विड्रॉल करायचे, कारण त्याला त्या पतसंस्थेमध्ये काही इन्कम टॅक्स ऑफिसला जाणार नाही इन्फॉर्मेशन म्हणून त्यांनी विड्रॉल केले, आणि ते 50 आलेले 35 आलेले 40 आलेले 20 संबंधित संस्था चालकाच्या घशात टाकलं. संबंधित शिक्षण अधिकारी जे आहेत फुलारी आणि नागनाथ शिंदे यांच्या घशात घातलं, काही दलाल आहेत त्यांच्या घशात घातलं, पे युनिटचे खटावकर आणि ते ढाकणे त्यांच्या घशात घातलं, DYD जे आहेत औरंगाबादचे त्यांच्या घशात घातलं, आणि ह्या सर्व प्रकरणामध्ये जे ह्यांनी कायद्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्यांनी कुठल्याही कायद्यामध्ये नाही ते शेवटी गटले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यावर सुद्धा मोठमोठे षडयंत्र, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा यांचा प्रयत्न होता. आणि आता तर सध्या काही शिक्षण संस्थाच्या काही शिक्षकामार्फत गुंडांमार्फत मला या ठिकाणी जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक तर मरण कधीही निश्चित आहे, मारल किंवा मरल ईश्वराकडून आलेली मौत आहे, ते कुणालाच चुकणार नाही, परंतु सत्तेसाठी जेव्हा माझ्या जीवामध्ये जीव आहे तोवर मी अशा खोटे काम करणाऱ्या विरोधात लढा उभारणारच आहे. आणि आतापर्यंत मी किती प्रकरण तुमच्या समक्ष आहेत, तुम्ही सर्व पाहिलेले. तुम्ही माझी ह्याच्या अगोदर ऑक्सिजन प्लांट घोटाळा असेल, निवडणूक खर्च घोटाळा असेल, इनामी लँडिंगचा असेल, मिलियाशाहीची मान्यता रद्दचा, असे कित्येक घोटाळे आपण या ठिकाणी उघडकीस आणले, त्याच्यावर कारवाई झाली. शासनाचे पैसे आपण वसूल करण्याचा प्रयत्न केला, निवडणूक विभागाचे 9 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी वाचवले. तर ह्या शिक्षण विभागाचं सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी हे पूर्ण ह्यांचं एक सिस्टीम आहे की अगोदर कागदावर कसं पक्क करायचं, त्या ठिकाणी पदं कशी आणायचे. तर बीड येथील खटावकर आणि ढाकणे यांनी या ठिकाणी संच मान्यतेचं काही ठिकाणी त्यांनी स्वतः पुण्यावरून संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करून पद वाढवून आणण्याचं काम हे पे युनिटच्या दोन्ही आणि ह्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. सध्या मी तुमच्या समक्ष एक आता माहिती अधिकार दाखवला, पे युनिटमध्ये मी माहिती जिल्ह्याची विचारली आणि त्यांनी मला माहिती या ठिकाणी आपल्या मिलिया शाळेतून घ्या म्हणून सांगितलं, म्हणजे ती पोस्टानं पाठवली. मी त्यांना वैयक्तिक माहिती मागितली होती, त्यांनी पोस्टानं पाठवली. ज्या संस्थेची माहिती मागितली ती दिली नाही, दुसऱ्याच संस्थेची. मी जिल्ह्यातील जे संस्थे होते त्या सर्वांची जे तुम्ही पदं दिली आहेत, मार्च एंडला 31 मार्च 2025 रोजी तुम्ही थकीत वेतन दिलं, त्या वेतन वाटप केलेल्याची आदेशाची कॉपी मला पाहिजे होती, पण त्यांनी मला दिलं की मिलिया शाळेतून घ्या. आणि मी पोस्टानं मागितली नव्हती, मी वैयक्तिक मागितली होती. परंतु ह्या व्यक्तींना माझ्यासमोर माझ्यासारख्या अनुभवी आणि सुशिक्षित या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्याला फसवणूक करता येणार नाही, पण मी त्याला वाचा फोडली. संबंधित महाराष्ट्राचे सचिव असतील, कमिशनर साहेब असतील, या सर्वांना ह्या प्रकरणात मी सगळी माहिती दिली, हे कसं प्रकरण घडलं. परंतु काही जिल्ह्यातील काही या ठिकाणी या शिक्षण संस्थेशी लागेबांधे असणारे
या ठिकाणी ते त्या ठिकाणी संबंधित आमच्याविषयी जाऊन अधिकाऱ्यांकडे मिसगाईड करतात की हे तक्रारदार पैसे तक्रार दिलेली आहे, पैसे काढण्यासाठी दिलेली आहे, ब्लॅकमेल करण्यासाठी आहे. म्हणजे त्या अधिकाऱ्यांसमोर आमचं या ठिकाणी अधिकाऱ्यांची बाजू घेऊन अधिकाऱ्याकडून ते त्यांचं आर्थिक त्यांचा घरबार त्या अधिकाऱ्यांच्या पैशावर चालतो. त्या अधिकाऱ्याकडून बोगस काम करून किंवा कुठले कामं करून घेऊन त्याच्यामध्ये त्यांना काय दुसऱ्याचे कामं करून घेण्यासाठी ते गुत्ते घेतात आणि ते काम करून त्याच्यामध्ये काही पैसे मिळवतात. असे काही जण आहेत ते उठले की जिल्हा परिषदमध्ये सकाळ ते संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद त्यांचं शासकीय कार्यालय आहे आणि ते त्या ठिकाणी नोकरीला असं दाखवतात. असा प्रकार आत्ता मागलच्या खूप दिवसापासून खूप जणांना चालू आहे. त्याविषयी त्यांना कोणी आर्थिक स्वरूपात मदत केली नाही तर ते तुमच्याविषयी तक्रार देईल, तुमच्याविषयी पेपरला देईल, अशा काही धमक्या दिल्या जातात ह्या ठिकाणी. हे पाहताना मला दिसलं. मला एक गोष्ट आणखी विचारायची आहे. जी 12ला नियुक्ती बंद झाली म्हणजे नियुक्त्या रद्द झाल्या करता येत नव्हत्या, बंद झाल्यानंतर नियुक्ती देऊन हे पगार नेमके कशी देतात मग शासनाकडून कसं आणतात ते तुम्ही सांगितलं की आता काही लोकांना 100% ग्रँटमध्ये घेऊन घेतलं, ते कसे पैसे देतात ह्या शिक्षकांची पगार नेमके कसे करतात? आता ह्याच्यामध्ये काय झालं की हे सर्व सिस्टीममध्ये या ठिकाणी पहिलं यांनी संच मान्यतेमध्ये पद आणली दुरुस्त आणल्यानंतर त्या ठिकाणी ते शिक्षक 12पासून आहे असं दाखवलं, परंतु मागच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही संच मान्यतेचं एक बी पद नाही आहे. मागलच्या जे आहेत रेकॉर्ड पाहिलं त्यांचं एक नाही. ह्यांनी झालं 17, 18, 19 ते 25च्या दरम्यान ह्यांनी वरिष्ठ त्या शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे यांनी संच मान्यता काही दुरुस्त केल्या. नंतर पहिले कागद कायम मान्यता हे ते प्रस्ताव तयार करून ह्यांनी काय केलं हे प्रकरणामध्ये की डायरेक्ट उपसंचालक शिक्षण विभाग औरंगाबाद इथे या प्रकरणात शालार्थ आयडी तयार केला. जर शालार्थ आयडी तयार होत नाही तर यांना पगार मिळत नाही. यांनी शालार्थ आयडी पहिले हस्तगत केले. शालार्थ आयडी हे सर्व बनावट कायम मान्यता डुप्लिकेट सह्याच्या ह्याच्यावरती शालार्थ आयडी पहिले हस्तगत केलं. शालार्थ आयडी इथं आयुक्त कार्यालयापर्यंत गेले कसं तिथंच कसं मॅनेज होतं? समजा हे कसं शक्य आहे की कार्य शिक्षक उपस्थित नाही किंवा मग हे नियुक्ती नाही, हे कसं करता येतं? हे ह्याच्यामध्ये त्या उपसंचालकाला कळायला पाहिजे की आपल्या अगोदर जी उपसंचालक म्हणून या पदावर होते सगळ्यात अगोदर हे शालार्थ आयडी देण्याचे डायरेक्टर ऑफिस पुणे यांना होते, परंतु नंतर कार्यकाळाने शासनाचे नियम आणि धोरण बदलत गेल्यानंतर हे उपसंचालक औरंगाबादला आलं. औरंगाबाद उपसंचालक यांच्याकडे आलं DYD. तर त्यांनी काय केलं मग जे त्या काळात समजा आता साबळे होते, चव्हाण होते, अशा ह्यांनी ह्याच्या अगोदर आता पुरंदे आता या ठिकाणी मुकुंदे म्हणून एक उपसंचालक आता आहेत, त्यांच्या अगोदरच्या कार्यकाळामध्ये काय शिक्षकांनी काय उपसंचालकांनी काय केलं की त्यांनी त्या ठिकाणी पहिले आलेले समजा 12पासून नियुक्ती आहे तर ह्यांचा शालार्थ आयडी 12च्या नंतरच बनणं अपेक्षित होतं. पण ह्यांनी काय केलं जे अधिकारी करप्टेड आहेत त्यांच्या एक शालार्थ आयडी जे मला मिळालेल्या माहितीनुसार 3 ते 5 लाख रुपये घेतलेले. म्हणजे का घ्यायचे? नंतर बनवून दिले नंतर आयडी बनवून दिला. आयडी बनवून देण्यामध्ये काय केलं संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या आदेशाला किंवा यांच्या दिलेल्या पत्राधीन राहून ते देण्यात येत आहे. पण त्या नियुक्तीमध्ये देताना तो शिक्षण अधिकारी आत्ता जे आहेत आणि ज्या 12ला होते 12 ते समजा 22 पर्यंत जे शिक्षण अधिकारी आहेत प्राथमिकला समजा 2 वर्षापूर्वी फुलारी आहेत, 3-4 वर्षापासून ते समजा नागनाथ शिंदे, तर हे आल्यानंतर ह्यांना हुशारी सुटली. पहिले अधिकारी ह्याच्या अगोदर होते ते नॉन करप्टेड होते, ते कुठलेही 2 रुपये घेत नव्हते, त्यांनी एकालाही पण नियुक्ती दिली नाही किंवा शालार्थ आयडीचा प्रस्ताव पाठवला नाही. ह्यांना शहाणपण पैशाचं सुटलं, ह्यांना देवाणघेवाण केली. याच्यानंतर त्यांनी मग हे प्रस्ताव देवाणघेवाण करून त्यांच्या कार्यकाळात पाठवून त्याच्यावर शालार्थ आयडी मिळवला. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला बी कळायला पाहिजे होतं उपसंचालकाला की ह्याच्या अगोदर इतक्या वर्षापासून नियुक्त नाही, ह्यांनी ह्या ठिकाणी शालार्थ आयडी दिलेली नाही. ह्यांनी ह्या ठिकाणी सेवेमध्ये होता का? ह्यांनी पेपरला जाहिरात दिली का त्या काळात? ते नियुक्तीला होते का? अहो तुम्ही अशा नियुक्त्या दाखवल्या की ज्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट डुप्लिकेट मारल्या कायम मान्यता. सध्या आता जे काही दुरुस्ती करून जे संच मान्यता आणल्यात ना त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी किंवा दुसऱ्या कार्यालयाची एक बी शिफारस संचालक कार्यालय नाही. तिथं संचालक कार्यालयाच्या लोकांनी आर्थिक देवाणघेवाण करून डायरेक्ट पद दुरुस्त करून पद वाढवून दिली. आणि हे जे शालार्थ आयडीचं जे तुम्हाला म्हणलं की 12पासून त्या ठिकाणी नसल्यामुळे इतक्या वर्ष कमीत कमी 10 वर्ष माणूस नोकरीमध्ये सेवेला असताना 1 रुपया पगार बँकेत जमा नाही त्यांच्या खात्यावर, मग हे शिक्षक म्हणून ग्राह्य धरता येतील का? हा मग हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता सध्या आयुक्त म्हणून सचिंद्र प्रताप सिंग साहेब आहेत, ते एकदम कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि त्यांनी सीओ साहेबांना फोन करून सांगितलं की या प्रकरणात लक्ष घाला. परंतु सीओ साहेबांना काय भीती आहे? सीओ साहेब जरा या ठिकाणी काय संबंधित व्यक्तींच्या विषयी या ठिकाणी आपण कारवाई करत नाहीत. मी 2-3 दिवसापूर्वी मी फुलारी साहेबांना त्या फुलारी साहेबाकडे कायदेशीर मी एक शाळांची यादी देऊन त्यांच्या 2019च्या 18च्या 19च्या आणि 24-25च्या संच मान्यता मागितल्या. त्या ठिकाणी आपले सीओ साहेब
आदित्य जीवने साहेबांनी त्यांच्या पीएला सांगून सानप यांना सांगितलं की संबंधित फुलारींना सांगा की साधे इनामदाराला माहिती द्या. परंतु पुन्हा नंतर त्या कंत्राटी त्या शालेय ह्याच्यामधले संच मान्यतेवाल्या कंत्राटी अविनाश गजरे म्हणून एक कर्मचारी, त्याला त्या ठिकाणी त्यांनी फोन फुलारीने उचलला नाही. नंतर त्यांनी त्याला अविनाश गजरेला लावला. अविनाशला सांगितलं की ते सादिकबाईंना तुम्ही तुमच्या साहेबांना सांगा की सादिकबाईला सीओ साहेबांनी माहिती देण्यास सांगितलं. परंतु त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा त्या संबंधित त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला म्हणले तुला सेवेतून काढून टाकू, तू जर त्यांना माहिती दिली तर मी तुला काढून टाकील. म्हणजे मी सीओला काय ते बोललोय. सीओचे आदेश किंवा सूचना जो मानत नाहीत हे लोक, म्हणजे काय हे सगळं चाललंय, हे सगळी हुकुमशाही आहे, इथं सगळे भ्रष्टाचार सुरू आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत तिथं. हो, ह्या ठिकाणी तर इतका मोठा भ्रष्टाचार आहे. आज आम्ही उघडकीस आणला म्हणून हे माहिती आहे. ह्या ठिकाणी तक्रार करणारे समजा काही लोक, मी जास्त काय म्हणजे 90% लोकांवर दबाव आणून किंवा आर्थिक देवाणघेवाण करून ती तक्रार माघार केली जाते. असंच आमच्याविषयी बी बदनाम केलं. ते आजपर्यंत आम्ही कोणत्याच एकाही कार्यालयामध्ये जर आम्ही एक तक्रार दिली असेल आणि त्याच्या तक्रारीवर लिहून दिलं असेल की सादिक इनामदार तक्रार परत घेतली तर तुम्ही जे म्हणले ते मी गुलामगिरी करायला तयार आहे. परंतु हे लोक काय करतात, जे माणसाचं या ठिकाणी मनोबल खच्चीकरण करण्यासाठी हे इतक्या लेवलला षडयंत्र करतात. नाही, मला दुसरा आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की जिल्ह्यामध्ये तुम्ही आता ह्या सगळ्या संस्था काढल्यात, किती अशा संस्था आहेत की बोगस शिक्षक भरलेत, काही शासनाचा निधी लाटलाय, अशा काही गोष्टी? आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठं तर जास्त काय 400 ते 500 कोटी ह्या जिल्ह्यामध्ये अंदाजे जे घडलेलं आहे. परंतु ह्यांच्याकडे ज्यावेळेस आपण माहिती मागायला गेलो, हे माहिती नाही दिल्यानंतर ॲक्युरेट आकडा काढण्यास मला थोडीशी या ठिकाणी अडचण येत आहे. अडचण म्हणजे आता क्लिअर कट कळायला लागलं. आत्ता ज्यावेळेस काही माझ्या हाती जे पुरावे लागले, संच मान्यतेचे असतील किंवा ह्यांच्या बँकेचे स्टेटमेंट असतील, काय काय बँक आमच्या पे युनिटचे माझ्याकडे बिलं आले, त्या बिलामध्ये असं क्लिअर कट स्पष्टीकरण आहे की त्या बिलामध्ये लिहिलेलं आहे की सदरील व्यक्ती आमच्याकडे ज्यावेळेस 2015-14 जे काही बिलं आमच्याकडे मिळाले त्या ठिकाणी ते सेवेमध्ये नाहीत, तिथे पगार बिल नाही. ह्यांची 12 पासून मान्यता कशा झाल्या, हे कायम मान्यता कशी देण्यात आली? सध्या ह्यांच्याकडे पूर्ण सिस्टमॅटिक असं आहे की सगळं यांनी खाल ते वर यंत्रणा लागलेली आहे. सगळी यंत्रणा भ्रष्ट आहे. म्हणजे इथून सीओचं कोणी ऐकत नाही, तिकडे उपसंचालकाचं कोणी ऐकत नाही. शिक्षण म्हणजे जे काही करायचं आहे ते आता शिक्षण मंत्र्याला करायचं ना, तिकडं सचिवांना करायचं. हो, ह्यामध्ये शिक्षण आयुक्त असतील, माध्यमिकचे डायरेक्टर श्री पालकर साहेब असतील, आयुक्त सिंह साहेब असतील आणि प्रधान सचिव रणजित देवल साहेब असतील आणि याचे शिक्षण मंत्री श्री दादा भुसे हेच करतील. परंतु ह्या ठिकाणी सीओ साहेबाकडे बाकीची यंत्रणा सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली, पण शिक्षण व्यवस्था ही इतकी निगरगट्ट झालेली आहे की ते त्या ठिकाणी साहेब काय नाही, ते उगाच तक्रारदार आहे, ते ब्लॅक म्हणजे त्यांना या ठिकाणी दिशाभूल करतात. परंतु सीओ साहेबांना माझं या ठिकाणी आव्हान आहे, मी तक्रारदार आहे, या ठिकाणी अशा गोष्टी करणारा रेकॉर्ड तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ताब्यात घेता येत नाही, तुम्हाला तपासणी करता येत नाही. तुम्ही 10 वेळेस त्यांचा या ठिकाणी तुम्ही त्यांचा खुलासा मागितला. खुलासा मागवण्याचा उद्देश काय होता? तक्रारी नसताना तुम्ही खुलासा घेऊन तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये काय दिलं, कुठल्या आदेशाने दिलं? तुमच्या त्याच्या दूरध्वनीवरून दिलं? अहो, त्यांचा खुलासा दिला, त्यांनी खुलासामध्ये काय म्हटलं? धनवेजी, मी या ठिकाणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या ठिकाणी मराठी महाराष्ट्र या माध्यमातून मी पूर्ण जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व अधिकारी लोक शिक्षकांना सांगू इच्छितो की यांनी या दोन्ही महाशयांनी जे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी फुलारी व माध्यमिकचे नागनाथ शिंदे यांनी काय केलं की यांनी त्या ठिकाणी सीओ साहेबाकडे 2 खुलासे सीओ साहेबांनी त्यांच्या तोंडी बोलून त्यांच्याकडून घेऊन गेले. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलं. आम्ही न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्त्या दिल्या, त्या ठिकाणी आम्ही काही कायमवरून मान्यता दिल्या, हे सगळं त्यांनी दिलं. ते कायद्यामध्ये ते घडले आता. पण त्यांनी त्या ठिकाणी आयुक्त कार्यालय शालेय शिक्षण विभाग पुणे यांनी असं सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या खुलाशामध्ये कोणत्या शाळेला किती थकीत वेतन दिलं, तुम्ही कोणत्या शाळेचं शिक्षकांना कायम नियुक्त्या दिल्या, मान्यता दिल्या, ह्याबाबत तुम्ही जे केलेलं आहे, ह्याबाबत तुमचा जे तुम्ही खुलासा दिलेला आहे, हा खुलासा म्हणजे गोल आहे. तुम्ही त्या शाळांची नावं आणि हे तात्काळ ह्या बाबतीमध्ये ह्यांनी किती संस्थेला मान्यता दिल्या, काय दिल्या, कोणत्या न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्ही ह्या नियुक्त्या दिल्या. परंतु मी न्यायालय उच्च न्यायालय औरंगाबाद या न्यायालयाचं मी एक निकाल पाहिले. ह्या ठिकाणी न्यायालय कधीही स्पष्ट जे आहे, जे नियमानुसार आहे तेच न्यायालय आदेश देतो. न्यायालयाने असा आदेश दिला काही शिक्षकांच्या बाबतीमध्ये की सदरील शासनाच्या नियमानुसार कायद्यानुसार संबंधित शिक्षकाच्या प्रकरणावर तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा, तुम्ही द्यावा, असा कुठंही स्पष्ट उल्लेख नाही. परंतु यांनी त्या आदेशामध्ये किंवा ते कायम मान्यता देण्यामध्ये डायरेक्ट
शिक्षणाधिकारी प्राथमिक असतील माध्यमिक असतील यांनी डायरेक्ट त्याच्यामध्ये उल्लेख केला की न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये न्यायालयाची सुद्धा दिशाभूल केलेली आहे। या प्रकरणात मी उच्च न्यायालय औरंगाबादकडे दाद मागणार आहे की या ठिकाणी तुमच्या संदर्भावरून यांनी नियुक्त्या दिलेल्या आहेत, या प्रकरणामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल का करण्यात येऊ नये व यांनी केलेली शासनाची फसवणूक मी या ठिकाणी कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहे। आता तुम्ही ह्या दोघांचे बदल्या करू नये किंवा मग इथून यांना जाऊ देऊ नये अशी मागणी केलेली आहे, मात्र पुन्हा यांची चौकशी होऊन यांच्या काही प्रॉपर्टीची मागणी चौकशी करणं या कुठं यांची प्रॉपर्टी याची सगळी कुठल्या एखाद्या SITच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी काही मागणी करणार आहे? हो, अशी मागणी या ठिकाणी मी आता तात्काळ SIT ED कार्यालयाकडे ह्यांची तक्रार देणार आहे। आणि मी पाहिलेलं आहे की यांनी यांच्या नातेवाईक यांचे जवळील मेवण्याच्या पत्नी यांचे हे फुलारी जिल्ह्यातले नागापूर म्हणून काहीतरी गाव आहे तिथं बी आसपास मी माहिती घेतली यांनी कुठं जमीन यांचे कुठं पुण्यामध्ये फ्लॅट्स आहेत ह्याचीही माहिती मी हस्तगत करत आहेत, कुणाकुणाचे फ्लॅट्स आहेत, कुणी कुठे जमीन घेतली, कुणाकडे सोन्याचे बिस्किट आहेत ह्याची बी माहिती मला मिळते। असं सर्व मी घेता ह्यांनी पैसे एवढे मोठे गोळा करण्याच्या अगोदर आपलं सोनं घेऊन ठेवायचं म्हणजे ते पैसे थप्पीला लागतात आणि घरामध्ये दिसत नाही, कुठं एखादा हे करून त्यांची लादणीमध्ये त्यांची तयारी आहे। ही सर्व गोष्टी आपल्याला बघणं आहे कारण ही मला माहिती मिळाली, जेव्हा अधिकृत माहिती मिळेल त्यानंतर मी सांगेल कुठं आहे काय आहे। परंतु ह्याच्यामध्ये सध्या मी ह्यांची बदली करू नये जे मी या ठिकाणी मागणी केलेली आहे, ह्यांची बदली करू नये म्हणजे ह्यांना इथं ह्या कार्यालयामध्ये बाजूला ठेवावं, त्यांना त्या ठिकाणी कुठंच पोस्टिंग देऊ नये, त्यांना रिझर्वमध्ये ठेवावं कारण की ह्यांच्या ह्या कागदाचा पुरावा किंवा आम्हाला चौकशी करताना ह्यांना त्या ठिकाणी बदली करू नये म्हणजे हे दुसरीकडे बदली करून अशाच प्रकारे घोळ केला असता यांनी। त्याच्यामुळे त्यांना पोस्टिंग यांनी लातूरला नगरला यांच्या पूर्ण बदलीचे यांनी रेट ठरवून त्या ठिकाणी बदली करून निश्चित आले होते, परंतु या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष शालेय शिक्षण मंत्री यांनी या प्रकरणामध्ये सर्व बदलींना या ठिकाणी स्टॉप केलं आणि कोणाचीच बदली करायचं त्यांनी निर्णय घेतला नाही। काही दिवस शेवटपर्यंत तुम्ही लढणार आहात, ह्यांना कायदेशीर कारवाई होत नाही, ह्यांना जोपर्यंत कायदेशीर कारवाई होणार नाही ह्याच्यामध्ये जे कोणी असतील किंवा ह्यांना वाचवण्याचा प्रयत्न किंवा चौकशी कमिटी येईल त्या चौकशी कमिटीने सुद्धा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असंच या ठिकाणी आत्ता कालमध्ये नागपूरच्या प्रकरणामध्ये ह्या बोर्डाचे औरंगाबाद बोर्डाचे शिक्षण बोर्डाचे त्या मॅडमला काल रात्री अटक झालं, ते सुद्धा त्या चौकशी कमिटीचे अध्यक्ष होत्या परंतु ते आरोपी झाले। म्हणण्याचं तात्पर्य जसे की औरंगाबादचे जे उपसंचालक आहेत शिक्षण विभागाचे ते या ठिकाणी कमिटी म्हणजे नियुक्त करतील ते त्या ह्याच्यामध्ये जे असणार आहेत नॉन करप्टेड अधिकारी आम्हाला त्या कमिटीमध्ये पाहिजेत आणि कमिटी ही इन कॅमेऱ्याची चौकशी इन कॅमेऱ्यामध्ये झाली पाहिजे आणि त्याचा जो खर्च लागेल तो मी शासनाला भरण्यास तयार आहे। तुम्ही शेवटचा प्रश्न आहे, आता हे दोघांची जी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे, मात्र तुम्ही आत्ताच सांगितलं की ते आता पैसे झाकू दिसू नयेत म्हणून सोने खरेदी करतात, वेगवेगळे नातेवाईकांची नावे टाकतात, मग त्यांचे अकाउंट वगैरे हे सगळे सीज करणं किंवा मग काय अशी काही मागणी करता येते? आहेत ना, यांच्या हे जे बिल्डिंग्स आहेत जसे की काय काय गुन्हेगार दृष्टीचे लोक होते त्यांनी जे केलेले कारणामे त्यांचे घरं सील केले, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या, ह्यांच्या ज्या ठिकाणी जे आता समजा अकाउंटला पैसे नाहीत परंतु ते अकाउंटला का पैसे टाकत नाही आलेले दिसतं ना बँकेच्या, ह्यांचे सेपरेट अलमाऱ्या किंवा ह्यांचे ते बँकेमध्ये लॉकर्स ह्या गोष्टी त्यांच्या आहेत आणि काही ठिकाणी ह्यांचं काय आहे वस्तू ठेवण्यासाठी समजा सोन्याचे बिस्किट आहेत, समजा अर्धा किलो 1 किलो सोनं ठेवण्यासाठी कुठे जास्त जागा लागतं पण पैसे ठेवण्यासाठीच दिसतं ना, पण त्यांनी ह्यांनी हा पर्याय केलेला आहे मला जी मिळालेली माहिती आहे जवळच्या लोकांकडून। आणि ह्यांच्या काही जिल्ह्यामध्ये असे काही अधिकारी आहेत की ते त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार बघतात, काही प्रभारी म्हणून आमचे केचे श्री लक्ष्मण बेडसकर आहेत, पुन्हा इथले काही संबंधित काही पुढाऱ्यांचे ते खालचे शिक्षक आहेत, काही दलाल आहेत, हे ह्यांचं सगळ्यांचं षडयंत्र आहे, हे स्टॉप ठेवायचं। आता ही यंत्रणा सुरू झाली, सगळ्याच्या पळापळ्या सुरू झाल्या कारण ह्यांना माहिती कधी रेट पडली तर आपल्याकडे पैसे समजा उद्या लाचलुचपत कार्यालयाचीच रेट पडली किंवा शासनाकडून काय आदेश आले ही पूर्व तयारी केली ना, ह्यांना वेळ मिळतो। माझी विनंती शासनाला शालेय शिक्षण मंत्र्याला व या ठिकाणी सर्व अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना कुठल्याही पद्धतीने ह्यांचा विलंब न लावता सर्व ह्यांचे कागदपत्र ज्या फायली आहेत ह्यांना मान्यता दिलेल्या निधी वितरणचे बिल सगळे तुमच्या ताब्यात घेऊन हे कस्टडियनमध्ये ठेवायला पाहिजे कारण की हे कधी काय घडू शकतं, जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतं। असाच प्रकार तहसील कार्यालय अंबेजोगाई ते पूर्ण कार्यालय जाळून टाकलं होतं कारण की त्याच्यामध्ये इनामी जमीन लँडिंगमध्ये लोकांनी त्या ठिकाणी पुरावे नष्ट केले, मालकी जमीन आज त्याच्या खरेदी विक्री होत आहेत। असाच प्रकार शिक्षण विभागात घडला तर आता हे लागलेल्या नोकरीमध्ये कायम होतील। उद्या आपण माहिती मागितली सगळे रेकॉर्ड त्यांनी ताब्यात घ्यावेत म्हणून मी विनंती केली, लेखी स्वरूपात अर्ज दिला, प्रसिद्धी माध्यमातून सर्व पत्रकारांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी जाहीर केलं की आपण या ठिकाणी ताब्यात घ्यावं कारण की भविष्यामध्ये ह्यांचं हे शिक्षक भरती करू शकतात, माणसाला मारण्याचा प्रयत्न करू शकतात, माणसाला गायब करण्याचा हे शिक्षक प्रयत्न करू शकतात, हे कागद डाय करणं त्यांच्यासाठी क्षुल्लक आहे। खूप खूप धन्यवाद दिलेले तुम्ही माहितीबद्दल। सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीपाशी येऊन माहिती घेण्याचं एकमेव उद्देश होता की या ठिकाणी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी सादिक इनामदार यांच्या तक्रारीनंतर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि मुळात इथले जे काही प्राथमिकचे आणि माध्यमिकचे दोन्ही शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी
भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। मंत्रालयातून थेट आदेश निघाले की यांची कुठल्याही प्रकारची बदली या ठिकाणाहून करू नये। संस्थांमध्ये अनियमित नियुक्त्या आणि त्यांना तिथं थकीत वेतनसुद्धा काढून दिलेलं आहे 40-40, 50-50 लाख रुपये। एका शिक्षकाला एका संस्थेमध्ये भरून घेण्यासाठी जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये घेतलेले आहेत आणि हे सगळे संस्था चालक, शिक्षण अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेले ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला मदत करणाऱ्या लोकांमध्ये वाटून घेतलेले आहेत। इथं धक्कादायक गोष्ट या ठिकाणी सांगितली की कार्यालय जाळून टाकण्याची भीती आहे म्हणून त्यांचे सगळे कागदपत्र नियुक्त दिलेले आहेत। काही संचालकाकडून काही मान्यता आलेल्या आहेत, संस्थेने काही कागदोपत्री व्यवहार केलेले आहेत, ते सगळे ताब्यात घेण्यात यावेत। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सगळे ताब्यात घ्यावेत। कधीही काहीही होऊ शकतं। जसं अंबाजोगाईचं कार्यालय जाळून टाकलं आणि तिथं जमिनीचे व्यवहार होत राहत, अशा प्रकारचे इथं शिक्षक कायम होऊ नयेत, कागदपत्र जळून गेल्यानंतर शिक्षक कायम होऊ नयेत म्हणून इथले कार्यालयातले सगळे कागदपत्र जे आहेत ते ताब्यात घ्यावेत असा अर्ज त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर या जे काही 2 भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्या सगळ्या चौकशी कराव्यात, SITच्या मार्फत चौकशी करावीत, ईडीकडे तक्रार व्हावीत, इन कॅमेरा चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी इथं सादिक इनामदार यांनी केलेली आहे। खरं तर शिक्षण विभागाच्या या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये हे 2 अधिकारी आहेत आणि यांनी अशा प्रकारचा उच्चांक गाठलेला आहे। बीडमध्ये ही काही नवीच गोष्ट नाही आहे, मात्र अशा घटना अनेक घडलेल्या आहेत, असे प्रकार भ्रष्टाचार अनेक घडलेले आहेत आणि या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठलेला आहे म्हणून यांची इन कॅमेरा चौकशी व्हावी आणि यांच्या कोणाकोणाच्या कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरामध्ये ते सीज करण्यात यावेत। अकाउंटमधून कुठं काही देवाणघेवाण होते का, कुठे काही सोन्याचे बिस्किट जसे सादिक इनामदार म्हटले तसे आहेत का, या सगळ्या गोष्टींची चौकशी इथं आयुक्तांसह इथल्या मुख्य अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड।